आणि आजचा ब्लॉग हा एक विशेष असणार आहे, कारण की आज आहे आमच्या गावची पालखी. आणि पालखी कधी असते तर हनुमान जयंतीच्या दिवशी पालखी असते. आणि या पालखी निमित्त आमच्याकडे खूप एन्जॉय, सगळा गाव एकत्र येऊन एन्जॉय करतो, नाचतो, गातो, जत्रा वगैरे एन्जॉय करतो. तर जत्रेमध्ये कशी सोंग येतात आणि लोक कसं एन्जॉय करतात आमच्या घरची, ते मी तुम्हाला दाखवते. माझ्या गावची जत्रा आणि तिथले विशेषतः सोंग येणार ते. चला तर मग बघूयात. किती एन्जॉय करतात ना ही लोक. मनसोक्त नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे दरवर्षी खूप नाचतात. आणि ह्या वर्षी पप्पांनी पालखी घेतली आहे. किती छान वाटते ना पालखी. तुमच्याकडे पण असतं का असं? तर पालखी दारावर आली आहे आणि आईने त्याचं औक्षण करायला लावलं आहे आणि आम्ही पण तिथे आहोत. सगळे एक एक करून आम्ही पाया पडतोय. आम्ही आता पाया पडून आमचं झालंय. दरवर्षी आमच्याकडे हनुमान जयंतीला अशी लोक मध्ये झोपतात रस्त्यामध्ये, म्हणजे जिकडनं हनुमान येईल तिथे आडवी झोपतात. आणि हे आता मॅनेजमेंट करायला लावलं आहे गावकऱ्यांनी, का व्यवस्थित झोपवायचं त्यांना आणि व्यवस्थित पाय वगैरे कोणाला लागू नये, कोणाला काही दुखापत होऊ नये याची काळजी गावकरी आमची घेतातच. तसेच दोन्ही बाजूनी गावकरी आहेत आणि व्यवस्थित लावतात. आणि हनुमान आता त्यांना ओलांडतोय. ही परंपरा आमची खूप पूर्वीपासून आहे. मी लहानपणापासून हे पाहत आले आणि याचं एक वैशिष्ट्य पण आहे, कारण की हनुमान ज्या व्यक्तीवर पाय देतो आणि त्याला एखादा आजार असेल तर तो दूर जातो, असं गावकऱ्यांचा समज आहे. आणि ती परंपरा आजवर आम्ही जपतो आहोत. अशा प्रकारे हनुमान पुढे मागे असं हे आमच्याकडे सोंग केलं जातं. हनुमान जयंती असली त्यावेळेस वातावरणच एक वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये उपवास वगैरे असतात आणि खूप श्रद्धेने हनुमान जयंती सेलिब्रेशन लोक करतात. आणि हे बघा, ही नारगुली, याला मी लहान असताना एवढी घाबरायची की ती धावत आली ना की मी पळत सुटायचे घरामध्ये. पण आताची मुलं बघा, ती त्याच्या मागे पळत आहेत. म्हणजे किती डेअरिंग आले ना आताच्या मुलांमध्ये, नाचून दाखवत आहेत काय. आणि नरगुली ना लहान मुलांचंच म्हणजे पकडायला जायची, लहान मुलांनाच, आणि आम्ही खूप घाबरायचो या नरगुलीला. किती मस्त ना. तुमच्याकडे अशा परंपरा असतात का? तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय. जय हनुमान.